नमस्कार. सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका खूपच खोल आणि तितक्याच आकर्षक संकल्पनेवर बोलणार आहोत, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ. भगवद्गीतेमध्ये याचा उल्लेख आहे. ही अवस्था नेमकी काय आहे? म्हणजे ती अढळ आंतरिक शांती आणि स्पष्ट बुद्धीची जी स्थिती म्हणतात, ती कशी असते? बरोबर. जरा विचार करा, आपलं रोजचं जीवन. धावपळ, कामाचा ताण असतो, नातेसंबंधांमध्ये चढ उतार येतात, कधीकधी अनपेक्षित संकट येतात. हो, हे तर रोजचंच आहे. अगदी. पण या सगळ्या गोंधळात सुद्धा आपलं मन अगदी पूर्णपणे शांत आणि स्थिर आहे. काही फरक पडत नाहीये. समतोल. अरे वा. हे शक्य आहे का? आपलं प्राचीन भारतीय ज्ञान म्हणतं हो. निश्चितच शक्य आहे. स्थितप्रज्ञ अवस्था आपल्याला हेच शिकवते असं म्हणतात. चला तर मग आज जरा खोलवर जाऊया. या अद्भुत अवस्थेबद्दल आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग काय आहे हे समजून घेऊया. हो, नक्कीच. तर मग सुरुवात करूया स्थितप्रज्ञ या शब्दापासूनच. याचा अर्थ सरळ आहे, ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे. पण एवढंच नाहीये ना. ही केवळ एक व्याख्या नाही. नाही, अजिबात नाही. ही फक्त विचारांची स्थिरता नाहीये. हा एक अनुभव आहे. अनुभवाची एक विशिष्ट पातळी आहे. आठवतंय, अर्जुनाने श्रीकृष्णाला हाच प्रश्न विचारला होता. हो, गीतेत आहे तो प्रश्न. की स्थितप्रज्ञ कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो? कारण ही नुसती स्थिती नाही, ही जगण्याची एक पद्धत आहे. अच्छा, जगण्याची पद्धत. हो, तर या अवस्थेतील अनुभवाचे काही महत्वाचे पैलू आपण बघू शकतो. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे पूर्ण आंतरिक शांतता. पूर्ण आंतरिक शांतता. म्हणजे बाहेर कितीही गडबड गोंधळ असला तरी आतून व्यक्ती अजिबात विचलित होत नाही. मन कसं एखाद्या शांत तलावासारखं राहतं. शांत तलाव. म्हणजे मग इच्छा, भीती यांचं काय? त्याच्या लाटा उसळत नाहीत? अगदी. सुख आलं किंवा दुःख आलं ते फक्त पृष्ठभागावरचे तरंग वाटतात. मनाच्या खोल शांततेला ते धक्का लावू शकत नाहीत. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात 56व्या श्लोकात हेच तर सांगितलंय. कोणता श्लोक? दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा वीतराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. म्हणजे जो दुःखाने विचलित होत नाही, सुखाची फार लालसा ठेवत नाही आणि महत्वाचं म्हणजे जो आसक्ती, भीती आणि क्रोधापासून मुक्त आहे, तो स्थिर बुद्धीचा स्थितप्रज्ञ. अच्छा, म्हणजे राग, भीती या भावना नसतातच असं नाही म्हणायचंय का? नाही. भावना येतात आणि जातात. त्या स्वाभाविक आहेत, पण स्थितप्रज्ञ व्यक्ती त्यांच्याशी स्वतःला बांधून घेत नाही. ती व्यक्ती त्या भावनांचा गुलाम बनत नाही. त्यांच्यावर ताबा मिळवत नाहीत त्या भावना. अगदी. आणि म्हणूनच दुसरी महत्वाची गोष्ट घडते, द्वंद्वापासून मुक्ती. द्वंद्व म्हणजे आयुष्यातल्या जोडगोळ्या, यश अपयश, स्तुतिनिंदा, मान अपमान, लाभहानी यात मन हेलकावे खात नाही. पण मग कसं बघतो माणूस या गोष्टींकडे? साक्षी भावाने प्रत्येक घटनेकडे, परिस्थितीकडे ती व्यक्ती फक्त पाहते, एक साक्षीदार म्हणून. साक्षी भाव म्हणजे तटस्थपणे. मग जगात काही चांगलं वाईट घडलं तरी काहीच करायचं नाही? नाही. साक्षीभाव म्हणजे उदासीनता नव्हे, हे समजून घेणं महत्वाचं आहे. प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद दिला जातो, पण तो आतून शांत राहून, अलिप्त राहून. ओके, म्हणजे रिॲक्शन नाही, रिस्पॉन्स. बरोबर. आणि तिसरा पैलू आहे आंतरिक पूर्णतेचा आनंद. हा आनंद बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो. म्हणजे कशावर? स्वतःवरच. हा काही क्षणिक सुखाचा उत्साह नाहीये. हा आतून स्वतःमध्येच परिपूर्ण असण्याचा एक शांत, स्थिर आनंद आहे. उपनिषदांमध्ये याला आनंद म्हटलंय. आनंद? हो. म्हणजे मी पूर्ण आहे, मला बाहेरून कशाची गरज नाही, अशी एक खोलवरची भावना असते. हा आनंद म्हणजे सतत हसणं किंवा उत्साहात असणं नव्हे तर? नाही. ही एक खोल शांतता आणि समाधान आहे. कंटेंटेडनेस म्हणू शकतो आपण. बरोबर. आणि मग याच आंतरिक पूर्णतेमुळे पुढचा बदल होतो का? इच्छांचं काय होतं? बरोबर, पकडलं. पुढचा बदल आहे इच्छांचा नैसर्गिकरित्या विरघळणं. हे इच्छा दाबून टाकणं नाहीये, हे महत्वाचं आहे. मग काय आहे? जेव्हा आपल्या खऱ्या स्वरूपाचं म्हणजे आत्म्याचं ज्ञान, त्याची जाणीव वाढू लागते, तेव्हा बाहेरच्या वस्तूंची, आकर्षणांची ओढ आपोआप कमी होते. गरज वाटत नाही त्यांची. म्हणजे मग स्थितप्रज्ञ व्यक्ती काही करतच नाही का? इच्छाच नसतील तर कृती कशी घडणार? कृती नक्कीच घडते. जगापासून पळून नाही जात स्थितप्रज्ञ. पण ती कृती वैयक्तिक लालसेतून म्हणजे कामामधून नाही, तर कर्तव्य भावनेतून, धर्म म्हणून घडते.
अच्छा, कर्तव्य म्हणून. हो, आणि यामुळे कर्मामध्ये एक प्रकारचं समत्व येतं. स्थितप्रज्ञ व्यक्ती जगात राहते, सगळं करते, बोलते, काम करते, लोकांशी बोलते, पण आतून पूर्णपणे अलिप्त. जसे ते कमळाचं पान. अगदी. गीतेतलं उत्तम उदाहरण. पाण्यात राहूनही पाण्याने भिजत नाही. तसंच प्रत्येक कर्म हे मग एक यज्ञ बनतं. यज्ञ. केवळ देवाणघेवाण किंवा ट्रान्झॅक्शन राहत नाही. कर्मयज्ञ बनतं म्हणजे प्रत्येक कृती एका मोठ्या हेतूसाठी समर्पित भावनेनं केली जाते. हो, आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे तर तो एकात्मतेचा प्रत्यक्ष अनुभव. एकात्मता म्हणजे वननेस. हो, मी हे शरीर नाही, मी हे मन नाही, मी या सगळ्याच्या पलीकडचं शुद्ध चैतन्य आहे. ही जाणीव सतत टिकून राहते. हा ब्रह्म अनुभव आहे. ब्रह्म अनुभव. म्हणजे सर्व जीवांमध्ये एकाच आत्माला पाहणं. मग मी आणि तू मधला जो भेद आहे ना, तो फक्त व्यावहारिक पातळीवर उरतो. आतून तो विरघळलेला असतो. अरे वा. आणि जेव्हा हा भेद विरघळतो तेव्हा इतरांबद्दलची भावना कशी बदलते? राग, द्वेष यांचं काय होतं? नेमका तोच शेवटचा महत्वाचा पैलू येतो, निर्भयता आणि करुणा. निर्भयता आणि करुणा. जेव्हा काही गमावण्यासारखं नाहीये, कारण आपलं खरं स्वरूप अविनाशी आहे हे कळतं, तेव्हा भीती कुठून येणार? बरोबर. आणि जेव्हा हे कळतं की सगळेजण एकाच आत्म्याचे रूप आहेत, तेव्हा नैसर्गिकपणे करुणा उत्पन्न होते. इतरांबद्दल सहानुभूती, प्रेम वाटतं. व्यक्ती आपोआपच सौम्य, क्षमाशील आणि तेजस्वी बनते. त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. म्हणजे स्थितप्रज्ञ होणं म्हणजे भावना नसणं किंवा जगापासून तुटणं नव्हे, तर एक असा आतला मजबूत आधार तयार करणं जो बाहेरच्या वादळांनी हलत नाही. हे एक गहन शांती आणि कमालीच्या स्पष्टतेची अवस्था आहे. अगदी. हे सगळं ऐकायला खूपच छान वाटतंय, पण हे फक्त एक आदर्श वर्णन आहे की खरंच इथपर्यंत पोचता येतं? काही मार्ग आहे का? हो, नक्कीच मार्ग आहे. भगवद्गीतेत आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये हा मार्ग सांगितला आहे. हा एक प्रवास आहे. हळूहळू होणारा बदल आहे. एका रात्रीत नाही होणार. नाही. एका रात्रीत चमत्कार नाही, पण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हे नक्कीच शक्य आहे. मग आता जरा या प्रवासाबद्दल बोलूया. याचे काही टप्पे आहेत का? कसा असतो हा प्रवास? हो. याचे काही मुख्य टप्पे आपण मानू शकतो. अर्थात हे असे अगदी कप्पेबंद नाहीत. ते एकमेकांत मिसळलेले असू शकतात. पण समजून घेण्यासाठी आपण त्यांना विभागू शकतो. ठीक आहे. पहिला भाग म्हणूया आपण पाया आणि शुद्धी, म्हणजे फाउंडेशन आणि प्युरिफिकेशन. साधारण पहिले 2 टप्पे यात येतात. सुरुवात कशी होते? सुरुवात होते एका आंतरिक बदलाने. एक शिफ्ट येतो, जेव्हा अध्यात्म हा फक्त एक छंद किंवा फावल्या वेळचा उद्योग न राहता जीवनाची प्रायोरिटी बनते. म्हणजे गांभीर्य येतं. बरोबर. आपलं लक्ष बाहेरून आत वळू लागतं. आपल्यास विचलित करणाऱ्या इच्छा, सवयी यांचं निरीक्षण सुरू होतं. स्वतःच्याच विचारांकडे, भावनांकडे अधिक लक्षपूर्वक बघायला लागतो माणूस. अगदी. इंद्रियांची जी एक ओढ असते ना सतत बाहेरच्या गोष्टींकडे, ती थोडी सैल होते. आणि लगेच प्रतिक्रिया देण्याची जी सवय असते ती कमी व्हायला लागते. यासाठी काही गुंठगीत सराव किंवा प्रॅक्टिसेस आहेत का? हो, नक्कीच. काही आयाभूत गोष्टी महत्वाच्या आहेत, जसं की नैतिक आचरण, सत्य, अहिंसा वगैरे यम-नियमांचं पालन करणं. शक्य असेल तर एक नियमित दिनचर्या ठेवणं. आपण हे सगळं का करतोय याचं स्वतःलाच स्पष्टीकरण देणं, क्लॅरिफाईंग द व्हाय. इंद्रिय सुखांवर थोडं नियंत्रण ठेवणं, म्हणजे खाणं असेल, स्क्रीन टाईम असेल. स्क्रीन टाईम तो तर मोठा विषय आहे आजकाल. आहेच. आणि श्वासोच्छवासाचे सोपे व्यायाम. उदाहरणार्थ अगदी साधं 4 सेकंद श्वास आत घ्यायचा, 4 सेकंद रोखायचा, 6 सेकंद हळूहळू सोडायचा. किंवा रोजचं 15-20 मिनिटांचं साधं ध्यान. यातला एखादा अगदी छोटासा, पटकन करता येण्यासारखा मायक्रो एक्सरसाइज सांगता येईल का? एक सोपा उपाय आहे. जेव्हा कोणतीही तीव्र प्रतिक्रिया मनात येईल, राग असेल, बचावाची भावना असेल किंवा एखादी तीव्र इच्छा, ती व्यक्त करण्यापूर्वी फक्त 3 दीर्घ श्वास घ्या आणि 10 सेकंद थांबा. फक्त 10 सेकंद? हो. एवढ्याशा वेळातही विचारांना थोडी दिशा मिळते. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याचा अवकाश मिळतो. हे करून बघायला पाहिजे. हा झाला पहिला भाग. पुढचा? दुसरा भाग आहे आत्मनिरीक्षण आणि विवेक, म्हणजे सेल्फ ऑब्झर्वेशन आणि डिस्क्रिमिनेशन. बरं. साधारण 3रा आणि 4था टप्पा म्हणूया. इथे एक महत्वाचा बदल होतो. काय बदल? आपलं जे क्षणोक्षणी बदलणारं मन आहे आणि त्यामागे जे एक स्थिर, शांत,
साक्षी चैतन्य आहे हां. यातला फरक हळूहळू लक्षात यायला लागतो. तर मन वेगळं आणि बघणारा वेगळा. अगदी. बर. यालाच विवेका म्हणजे विवेक म्हणतात. आणि त्याचबरोबर आपण जे काही करतो त्याच्या फळाबद्दल जी एक तीव्र आसक्ती असते, ओढ असते, जे हे मिळालंच पाहिजे, तसंच झालंच पाहिजे. हो, ती आसक्ती कमी होऊ लागते. यालाच वैराग्य म्हणजे वैराग्य म्हणतात. पण वैराग्य म्हणजे सगळं सोडून देणं नव्हे ना? मग कामातलं मोटिवेशन कमी होतं का? नाही, हा गैरसमज आहे. वैराग्य म्हणजे उदासीनता नाही किंवा मोटिवेशन नसणं नाही. वैराग्य म्हणजे फळावरची आसक्ती सोडणं, पण कर्म करत राहणं. अच्छा, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं, जसं गीतेत म्हटलंय. बरोबर. मग आतमध्ये काय बदलतं? आपले विचार आणि भावना ज्या आधी आपल्यावर राज्य करायच्या त्या आता निरीक्षणाच्या वस्तू बनतात. आपण त्यांना अधिक तटस्थपणे बघू शकतो. म्हणजे आपण विचारांच्या प्रवाहात वाहून जात नाही. नाही. आणि त्यामुळे परिणामांशी जोडलेला जो ताण असतो तो कमी होतो. कृती अधिक सहज, मोकळी होते. यासाठी काय सराव करता येईल? यासाठी खूप चांगले सराव आहेत. जसं की दिवसभरात अधूनमधून थांबून आपण काय विचार करतोय, काय भावना अनुभवतोय याबद्दल सजग होणं. माइंडफुलनेस चेक इन म्हणूया याला. ज्या क्षणी आपण तीव्र प्रतिक्रिया दिली असेल त्याबद्दल नंतर शांतपणे विचार करणं किंवा लिहून काढणं. जर्नलिंग करणं. कर्मयोगाचा अभ्यास म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं आणि स्वतःला खोल प्रश्न विचारणं. हे दुःख किंवा आनंद कोण अनुभवतोय? किंवा हा विचार आत्ता माझ्यासाठी खरंच महत्वाचा आहे का? यात काही धोका असू शकतो का? म्हणजे काही जण वरवर अलिप्त दाखवतात पण आतून सगळं दाबून ठेवतात. बरोबर. हा एक मोठा धोका आहे खोट्या अलिप्ततेचा. म्हणजे वरून शांत दिसण्याचा प्रयत्न करायचा पण आत राग, द्वेष, दुःख सगळं साठवून ठेवायचं. असं होऊ शकतं. म्हणूनच प्रामाणिक आत्मपरीक्षण खूप महत्वाचं आहे. भावनांना नाकारायचं नाहीये, त्यांना समजून घ्यायचंय, त्यांना येऊ द्यायचंय, बघायचंय आणि जाऊ द्यायचंय. यासाठी काही सूक्ष्म व्यायाम आहेत. हो, जेव्हा एखादी तीव्र भावना येईल तेव्हा तिला मनातल्या मनात ओळखा, नाव द्या. उदाहरण, राग आला आहे, भीती वाटते आहे. आणि मग स्वतःला विचारा, ही भावना आणि यावरची माझी नेहमीची प्रतिक्रिया माझ्या खऱ्या आंतरिक शांतीसाठी उपयुक्त आहे का? छान विचार आहे हा. ठीक आहे, हा झाला दुसरा भाग. आता तिसरा. तिसरा भाग आहे एकाग्रता आणि ज्ञान. डीपनिंग कॉन्सन्ट्रेशन अँड इन्साइट. साधारण 5वा आणि 6वा टप्पा. या टप्प्यावर काय होतं की मन जास्त काळ विचलित न होता एका गोष्टीवर एकाग्र राहू शकतं. ध्यान लागणं ज्याला म्हणतात तसं. हो. मग ते श्वासावर लक्ष ठेवणं असो किंवा मंत्र जप असो किंवा एखाद्या ईश्वरी प्रतीकावर मन स्थिर करणं असो, याला ध्यान म्हणतात. ध्यान अधिक खोल होऊ लागतं. आणि मग हळूहळू मी हे मन नाही, मी हे शरीर नाही, मी फक्त साक्षी आहे, हे केवळ एक बौद्धिक विचार न राहता प्रत्यक्ष अनुभवाला यायला लागतं. आतून जाणीव होते त्याची. हो, आतून ती खात्री पटायला लागते. याला ज्ञान म्हणजे ज्ञान म्हणतात, आत्मज्ञान. म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर फक्त विचारातून नाही तर अनुभवातून मिळतं. अगदी. आत काय बदलतं? तर विचारांचं अनावश्यक भटकणं कमी होतं. दोन विचारांमध्ये जी शांत जागा असते तिचा अनुभव जास्त स्पष्टपणे येतो. दोन विचारांमधील जागा. हो. आणि मी पडाची जी भावना असते इतरांपासून वेगळं असण्याची, ती हळूहळू कमी होते. अ सेन्स ऑफ सेपरेट सेल्फ डिझॉल्व्स. यासाठीचे सराव कोणते? विचार म्हणजे सेल्फ एन्क्वायरी. मी कोण आहे या प्रश्नाचा खोलवर शोध घेणं. नेती हे मी नाही, हेही मी नाही, या पद्धतीने. आणि आत्मज्ञानावर आधारित जे ग्रंथ आहेत, उपनिषद, गीता, त्यांचं वाचन आणि त्यावर चिंतन मनन करणं. आपण प्रगती करतोय हे कसं ओळखायचं? या टप्प्यावर काही खूण आहे का? एक साधी खूण म्हणजे जेव्हा एखादा विचार मनात येतो तेव्हा त्यात पूर्णपणे वाहून न जाता आपण त्याला फक्त एक विचार म्हणून पाहू शकतो. अच्छा. आणि आंतरिकपणे म्हणू शकतो, बरं, हा एक विचार आला आहे. त्या विचाराशी लगेच एकरूप न होणं, त्याला चिकटून न बसणं, ही एक महत्वाची खूण आहे. समजलं. आता शेवटचा भाग. हो, चौथा आणि अंतिम भाग म्हणूया, एकात्मता आणि स्थिरीकरण, इंटिग्रेशन आणि स्टेबिलायझेशन. साधारण 7वा, 8वा, 9वा टप्पा. इथे काय होतं की आतला जो साक्षी भाव आहे आणि बाहेरची जी कृती आहे यातलं अंतर कमी होतं.
ते एकरूप होतात. म्हणजे हे आपोआप घडतं की यासाठी पण काही सराव लागतो? सराव तर शेवटपर्यंत सुरूच राहतो, पण त्यातला प्रयत्न कमी होतो. तो अधिक सहज आणि स्वाभाविक होतो. प्रत्येक कृती ही अर्पण भावनेने केली जाते, ऑफरिंग म्हणून. योग्य कृती करण्यातच आनंद मिळतो. परिणामांची चिंता राहत नाही. सुख आणि दुःख दोन्ही सारखेच वाटतात? सारखी नाही, पण दोन्हीमध्ये समभाव राहतो. सुख आलं तरी हुरळून जात नाही, दुःख आलं तरी खचून जात नाही. परिस्थितीवर अवलंबून नसलेला स्थिर आनंद, तो आनंद अनुभवायला मिळतो. आणि भावनिक चढउतार आले तर? आले तरी त्यातून लवकर बाहेर पडता येतं. मन लवकर शांत होतं. रेझिलियन्स वाढतो. याचे काही बाहेरून दिसणारे लक्षणं असतात का, की स्थितप्रज्ञ व्यक्ती ओळखू येते? काही असू शकतात, जसं की आवाज अधिक स्थिर वाटू शकतो, वागण्या बोलण्यात एक प्रकारची शांतता, सहजता जाणवते. पण खरी लक्षणं आतलीच असतात. कोणती? मनातली जी सततची बडबड असते, अनावश्यक विचार, मेंटल चॅटर, ते खूप कमी होतं. एक व्यापक जाणीवेचा अनुभव येतो, एक्सपॅन्डेड अवेअरनेस. आणि जी एक अस्तित्वाची भीती असते, एक्झिस्टेन्शियल फिअर, ती कमी होते किंवा नाहीशी होते. आणि या अवस्थेत टिकून राहण्यासाठी काय करायचं? यासाठी नियमित सराव महत्वाचा. ध्यान, अभ्यास म्हणजे शास्त्रवाचन, चिंतन आणि सत्संग म्हणजे समान ध्येय असलेल्या सकारात्मक लोकांची संगत हे आवश्यक असतं. तर या सगळ्याचा अर्थ असा घ्यायचा की हा संपूर्ण प्रवास म्हणजे मनाला हळूहळू शुद्ध करण्याचा, आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखण्याचा आणि त्या जाणीवेत स्थिर होऊन जगण्याचा एक मार्ग आहे. बरोबर. यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न लागतील यात शंका नाही. पण यातून मिळणारं जे आंतरिक स्वातंत्र्य आहे, जी शांती आहे, ती खरंच अमूल्य आहे. अगदी बरोबर. आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हा प्रवास असा सरळ रेषेत नसतो बरं का. म्हणजे यात चढ उतार येतात. कधी खूप छान वाटतं, कधी निराशा येते. म्हणूनच काही व्यावहारिक गोष्टी महत्वाच्या ठरतात. जसं की या प्रवासात काही अडथळे येऊ शकतात. ऑब्स्टेकल्स. हो, कोणते अडथळे येतात सहसा? उदाहरणार्थ कधीकधी थोडी प्रगती झाली की आध्यात्मिक अहंकार डोकावतो. मी इतरांपेक्षा चांगला साधक आहे, मला जास्त कळतं असं वाटू लागतं. अच्छा, स्पिरिच्युअल इगो? हो. किंवा भावनांना नीट न समजून घेता त्यांना दाबून टाकण्याची चूक होते. सप्रेशन वर्सेस इंटिग्रेशन. कधी सरावातच कंटाळा येतो, अस्वस्थता वाटते. रेस्टलेसनेस, बोर्डम. हे तर होतं अनेकांचं. किंवा मग एखादा चांगला आध्यात्मिक अनुभव आला की त्याला चिकटून बसायची वृत्ती येते. अटॅचमेंट टू स्टेट्स. आणि मग यावर उपाय काय? उपाय त्या अडथळ्यावर अवलंबून असतो. अहंकारावर उपाय म्हणून निस्वार्थ सेवा करणं खूप उपयोगी ठरतं. भावना दाबण्याऐवजी त्यांना सजगपणे, साक्षीभावाने अनुभवण्याचा सराव करावा लागतो. कंटाळा येत असेल तर सरावात थोडी विविधता आणता येते. आणि अनुभवांना चिकटून न राहण्यासाठी आत्मविचार आणि वैराग्यभावाची मदत होते. एक उदाहरण म्हणून दैनिक दिनचर्येबद्दल बोलायचं झाल्यास ती खूप लवचिक असू शकते. प्रत्येकाची वेगळी असेल, पण एक साधारण कल्पना अशी असू शकते की सकाळी उठल्यावर थोडं ध्यान, श्वासव्यायाम, दिवसा कामाच्या मध्ये क्षणभर थांबून सजग होण्याचा प्रयत्न, दुपारी शक्य असल्यास काही वेळ सजगपणे काम करणं किंवा सेवा करणं, संध्याकाळी थोडं चिंतन किंवा वाचन, आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसासाठी कृतज्ञता व्यक्त करणं किंवा सगळी कर्मफळं ईश्वराला अर्पण करणं. ही फक्त एक दिशा झाली. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार, आपल्या जीवनशैलीनुसार यात बदल करायला हवा. नक्कीच. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी वेळेचं कोणतंही बंधन नाही. नो फिक्स्ड टाईमलाईन. म्हणजे किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. नाही. प्रगती प्रत्येकासाठी वेगळ्या वेगाने होते. कधी हळू, कधी जलद. महत्वाचा आहे तो सातत्यपूर्ण सराव, अभ्यास आणि प्रामाणिकपणा, वेग नाही. आणि या प्रवासात एकट्यानेच चालायचं की कुणाची मदत घेता येते, गुरु वगैरे? या प्रवासात योग्य मार्गदर्शन म्हणजे गुरु आणि साधक समुदायाची सोबत म्हणजे सत्संग खूप मोलाची ठरते. का? कारण एक अनुभवी गुरु आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतो, आपल्या चुका दाखवून देऊ शकतो, ज्यामुळे आपण स्वतःला फसवण्यापासून वाचतो. आणि सत्संग म्हणजे समान ध्येय असलेले सहप्रवासी. ते एकमेकांना प्रोत्साहन देतात, आधार देतात. प्रवास सोपा वाटतो. बरोबर आहे. आणि मला वाटतं या सगळ्या प्रवासात एक गोष्ट खूप महत्वाची आहे, नम्रता आणि स्वतःबद्दल करुणा बाळगणं. अगदी. स्थितप्रज्ञता हा काही इतरांना दाखवण्यासाठी मिळवायचा बिल्ला नाहीये. अजिबात नाही. ही एक अत्यंत सौम्य, स्थिर आणि विनम्र अशी उपस्थिती आहे.
या प्रवासात स्वतःवर प्रेम करणं, आपल्या चुकांबद्दल, आपल्या मर्यादांबद्दल सहानुभूती बाळगणं खूप गरजेचं आहे. खरा बदल हा हळूहळू आणि प्रेमानेच होतो, जबरदस्तीने नाही. तुम्ही म्हणालात की स्थितप्रज्ञ अवस्थेत सर्व जीवांमध्ये एकच आत्मा दिसतो, एकच चैतन्य. हा विचार खूप खोल आहे. हो. आणि याच विचारातून एक प्रश्न मनात येतो, जो आपण कदाचित ऐकणाऱ्यांसोबतही ठेवू शकतो. कोणता प्रश्न? जर ही एकात्मतेची जाणीव आपल्यात खऱ्या अर्थाने रुजली, तर ज्या लोकांशी आपलं पटत नाही, जे आपल्याला कठीण वाटतात, त्रास देतात असं वाटतं, त्यांच्याशी आपलं वागणं कसं बदलेल? त्यांच्यातही तेच चैतन्य पाहिल्यावर आपल्या वागण्यात, आपल्या प्रतिक्रियेत काय फरक पडेल, हा विचार करण्यासारखा आहे. नक्कीच. हा विचार प्रत्येकाने करायला हवा. तर आजच्या आपल्या या चर्चेचा सारासा काढू शकतो की स्थितप्रज्ञता ही केवळ एक प्राचीन आदर्श कल्पना नाही आहे, ती आंतरिक प्रभुत्व आणि शांतीची एक प्राप्त करण्यायोग्य अवस्था आहे. येते अगदी. जर तुम्हाला हा ज्ञानाचा आणि आंतरिक शांतीचा शोध घेणारा संवाद उपयुक्त वाटला असेल तर कृपया सनातन शास्त्राला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबियांसोबत शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्हाला हेही ऐकायला आवडेल की स्थितप्रज्ञतेच्या या संकल्पनेबद्दल किंवा या प्रवासाबद्दल तुमच्या मनात कोणते विचार आले, तुम्ही कोणता अभ्यास सुरू करण्याचा विचार करत आहात, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमची प्रत्येक प्रतिक्रिया आम्हाला या ज्ञानाच्या वाटेवर अजून खोलवर जाण्यासाठी प्रोत्साहन देते. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह. धन्यवाद. धन्यवाद.